जय, तुझं वागणं आम्हाला कोणालाच मान्य नसलं तरी सुद्धा आशू सून आहे आता या घराची, आणि सून लक्ष्मी असते. लक्ष्मीला परत पाठवायचे संस्कार नाहीयेत आमच्यावर. चला आता या आतमध्ये. शमिका, आशू ये. शमिका, आशुदी प्लीज, मला कुठलीच कारण देऊ नकोस तू, आणि काही एक सांगू नकोस प्लीज. मला असं वाटतं की मी दुसऱ्या कुठल्या तरी वेगळ्याच मुलीशी बोलते. अगं किती बदलली आहेस तू. कुठल्याही मुलीच्या आयुष्यातला ना सगळ्यात महत्वाचा डिसिजन असतो, तुझा सुद्धा आहे. तू मला सांगणं सुद्धा महत्वाचं समजलं नाहीस. कधी बदललीस ग तू एवढी. मला आश्चर्य वाटतं की जय आवडला तुला. जय, अगं तुला माहिती त्याने काय काय केलंय माझ्यासोबत, अभिसोबत, आपल्या सगळ्यांसोबत. आजवर आम्ही जे काही सोसत आलो ना त्यातले निम्मे प्रॉब्लेम्स जयने क्रिएट केलेत. आजपर्यंत त्याने एकही गोष्ट नीट केलेली नाहीये, एकही गोष्ट योग्य केलेली नाही. कारण परिस्थिती तशी होती. त्यानेही खूप सोसलंय, पण तुम्ही कधीच त्याचा विचार केला नाही. मला माहितीये की तो अभि इतका समजूतदार नाहीये. त्याने खूप चुकीचे निर्णय घेतलेत, माहितीये मला. पण तो चुकीचा नाहीये ग शमी. तो खूप चांगला आहे, खूप केअरिंग आहे तो. शमी, तुला आयुष्यात जसा अभिसारखा पार्टनर मिळाला तसं मलाही वाटतं ग. मलाही असं वाटतं की मलाही अभिसारखं लाईफ पार्टनर मिळावं. त्यात जेही दोष असतील ते स्वीकारेन मी, बदलवेन मी. आणि दोष गुणात नसतात, आपल्यात आहे. अभितही असतील. आशुदी प्लीज, अभितल्या दोषांची चर्चा करण्याची काही एक गरज नाही. आणि तुला चांगला पार्टनर मिळावा अशीच माझी इच्छा होती, चांगला मिळावा अशी इच्छा होती माझी. अगं तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आशुदी, आणि जय आणि अभिमध्ये कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही, कधीच नाही होऊ शकत. Marriages does not hold guarantee. If you want guarantee, then please go and buy a toaster. हे एक नातं आहे, प्रेम आहे. त्याच्यात वॉरंटी गॅरंटी वगैरे काही नसतं. आणि जर का तुला खरंच गॅरंटी हवी असेल ना तर मी देतो गॅरंटी. अभि, शमिका, मला माहिती आहे हे सगळं जे काय झालं त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा शॉक बसलाय, खूप वाईट वाटलंय तुम्हाला दोघांनाही, मला माहिती आहे. बरं, तुमच्या मनात माझ्याविषयीचं मत चांगलं नाही ही गोष्ट मला माहिती आहे. पण मुळात प्रॉब्लेम असा आहे ना, आशूचं माझ्यावर प्रेम होतं. शमिका आशूची बहीण होती. शमिका इंडियात आली ती माझ्याशी लग्न करायला, पण जमलं तुमचं. आता तुमच्यातला गुंता सुटलेला आहे ना, मग प्लीज आम्हा दोघांना एकत्र होऊ द्या ना. अभि, आय प्रॉमिस मी आशूला खूप खुश ठेवेन. तू जे काय वागलास ना
त्यानंतर तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार रे? शमिका, माणूस जन्मजात विलन नसतो, परिस्थिती त्याला विलन ठरवते. नाही, माणसं बदलतात ग, माणसं चेंज होतात. मला माहितीये मी त्या काळात जे काही वागलो ते चुकीचंच होतं, पण मी आता तसा नाहीये. मी बदललोय आणि हे तुम्हा दोघांना कळेल. फक्त मला ना थोडा वेळ पाहिजे, एक छोटीशी संधी. शमिका प्लीज रागवू नकोस. हे बघ अभिजित माझा भाऊ आहे आणि तू आशूची बहीण आहे, आणि आता सध्या आम्हा दोघांना तुमची नितांत गरज आहे. शमी, तुमच्या दोघांच्या लग्नातही मी खूप सपोर्ट दिलेला. शमी, मला फक्त एवढंच सांगायचंय, जे काही झालं, ज्या काही चुका जयच्या हातून घडल्यात, आता ते सगळं मागे पडलंय. जय बदललाय आता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. प्लीज तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा. ठीक आहे, आता काय बोलायचं काय? तुमच्याकडे तर प्रत्येक गोष्टीची उत्तरं तयारच आहेत ना. नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे तुम्ही कुणालाही न कळू देता लग्न केलं ना, चुकीचं आहे. दॅट्स रॉंग. यापुढे वागताना जरा 1000 वेळेला विचार करून वागा. प्लीज आशू. सॉरी. आणि जय, लक्षात ठेव, आतापर्यंत तुझ्यात आणि माझ्यात जे झालं ते झालं, पण आशूला जर काही त्रास दिलास तू, तर मग तू आहे आणि मी आहे. मी वॉर्न करतोय तुला. मी लक्षात ठेवेन. अभी I love her. I seriously love her. शमिका, हा तुझ्या लग्नाचा अल्बम बघायला असं समोर बसलो की मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मला इथे बघ, मला हा अल्बम तू पण बघ आणि मला सांग की हा बघताना तुला असं वाटतं का बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलो? बघ ना, नीट बघून मला सांग. अल्बम बघण्यासाठी डोळ्यासमोर घेतला की मला आशूचं लग्न आठवतं. तिचं लग्न आठवलं की मी पूर्णपणे संपून जातो. तिच्यावरती सुद्धा तुझ्या इतकंच माझं प्रेम होतं शमिका. तिचं सुद्धा लग्न असंच मोठ्या थाटामाटात मला करून द्यायचं होतं. पण माझ्यावर ना का ग तिला एक बाप म्हणून माझ्या बाबतीत तिला एवढा सुद्धा विश्वास वाटून का? शमिका, मीच कुठेतरी कमी पडलो. म्हणजे बघ ना, बाप या नात्यानं आपल्या मुलीच्या मनामध्ये स्वतःविषयीचा आदर, प्रेम मी निर्माण करू शकलो नाही. हे तिचं नाही शमिका, हे माझं फेल्युअर आहे.
डॅड प्लीज तुम्ही असं नका विचार करू. माझं फेल्युअर आहे ग. ही माझी चूक आहे. मी नसता विरोध केला शमिका. तिला विचारलं होतं ग मी, आदल्या रात्रीच विचारलं. जेव्हा विचारलं त्यावेळेला एका शब्दाने फक्त तिने सांगायला हवं होतं की काय ग आशू, जर तुझ्या मनामध्ये कोणी एखादा मुलगा असेल तर मला सांग, मी जाऊन बोलेल त्याच्याबरोबर. मी विचारलं होतं तिला. विश्वासानं तिने एकदा फक्त मला सांगायला हवं होतं की डॅड बाबा माझं यास करून दिलास तू. पण काय झालं, तिला माझ्याविषयी ना भीती वाटली. कारण तुझं आणि अभिजितचं लग्न, तुम्हा दोघांच्या लग्नासाठी सुरुवातीला मी जो काही विरोध केला आणि तुम्हा दोघांच्या आयुष्यातला अत्यंत सोनेरी काळ माझ्यामुळे प्रचंड कष्टामध्ये मनस्तापामध्ये केला. चला ही भीती कुठेतरी आशूच्या मनामध्ये राहिली आणि तिने पण म्हणून तिने एक बाप म्हणून माझ्या सगळ्या अधिकारां मी आत्ताच बोलू का? नाही नको. ही वेळ फार चुकीची आहे. माझ्या मनात जयविषयी जे काही डाऊट्स असतील ते मी नंतरही सांगू शकते. पण आता आधी डॅडना सावरणं खूप गरजेचं आहे. डॅड प्लीज तुम्ही स्वतःला दोष नका देऊ डॅड. आजपर्यंत तुम्ही आम्हाला सगळ्या सुखसोयी, सगळ्या सवलती आणून दिल्यात. आमच्या पाठीशी तुम्ही कायम उभे राहिलात. तुम्ही या जगातले बेस्ट डॅड आहात. आयुष्याच्या इतक्या महत्वाच्या क्षणी आशुदीला तुमचा हात सोडून स्वतःचा रस्ता का शोधावा असं वाटलं हे मी पण नाही सांगू शकत. यात तुमचा काहीच दोष नाही. डॅड प्लीज प्लीज मनात हे सगळे विचार काढून टाका. डॅड प्लीज शांत व्हा. डॅड, कशाला आलीस तू इथे? मी सांगितलं होतं ना. मला तुम्हा दोघांचं लग्न अजिबात मान्य नाहीये. डॅड माझं एकदा पण ऐकणार नाही? आशू, अगं तुझंच तर ऐकण्यासाठी बसलो होतो ना मी. जेव्हा विचारलं होतं तेव्हा नाही मला सांगितलं. आणि आता ह्या सगळ्यात माझी खूप मोठी चूक झाली, खूप मोठी चूक. पण डॅड मी तुम्हाला का नाही सांगितलं ते त्याचं एक कारण आहे. डॅड तुम्ही तेवढं पण ऐकणार नाही आणि त्यानंतरही तुम्हाला वाटलं तर मी आणि जय घर सोडून जाऊ. डॅड तुम्हाला माहिती आहे आपण ज्या घरात राहतोय ते जयच आहे आणि संध्या मम्मी हे घर जयकडून कसं मिळवलं ते पण तुम्हाला माहिती आहे. डॅड संध्या मॉम आणि जय मधले हे टेन्शन्स, हे क्लॅशेस पाहून मला माहिती होतं की मॉम त्याला जावई म्हणून कधीच एक्सेप्ट करणार नाही.
माझं काय आशू? हा, मी स्वीकारलं असताना त्याला तुला माझ्या मतांची माझ्या भावनांची किंमत नाही वाटली? डॅड, तुमच्या मतांची आणि भावनांची सगळ्यात जास्त किंमत आहे मला, सगळ्यात जास्त. पण डॅड, एवढ्या दिवसांपासून तुमचं कामाचं टेन्शन होतं तुमच्यावर. शमिकाच्या साखरपुड्यापासून तुमच्या कामाची धावपळ मला दिसत होती. गेल्या काही दिवसांपासून पण तुम्ही कुठल्या नव्या टेन्शन्स मध्ये आहात. डॅड, मी तुम्हाला विचारलं पण होतं. मी म्हटलं आपण शेअर करू, पण तुम्ही काही बोलला नाही डॅड. तुम्ही मला काहीच सांगितलं नाही, कारण तुम्हाला वाटलं असेल उगाच कशाला आम्हाला टेन्शन द्यायचं. तसंच काही आमचं तुमच्या बाबतीत झालं डॅड. डॅड, तुम्हाला टेन्शन येईल म्हणून मी सगळं लपवत गेले. ह्या भीतीने मी सगळं टाळत गेले. पण संध्या मॉमने जेव्हा फोटोज दाखवले तेव्हा मी एकदम गडबडले. मला खूप भीती वाटली आणि मी लग्न करून मोकळी झाले. तरी पण अंकल, आमच्याकडे कितीही कारणं असली ना, आम्ही जे वागलो आहोत ते चुकीचंच आहे. अंकल, माय मॉम यूज्ड टू से की लहानांनी चुकायचंच आणि मोठ्यांनी त्यांना सांभाळून घ्यायचं. आता काय कोणास ठाऊक मला ते आठवलं. अंकल, मॉम असती ना तर तिने मला नक्की माफ केलं असतं. पण आता ती नाहीये. मी एकटा आहे. पण अंकल, आशू एकटी नाहीये. तिच्यासाठी तुम्ही आहात, तिचे सर्वस्व. अंकल, एक वेळेस ना मला माफ करू नका, पण प्लीज तिला माफ करा. अंकल, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी तुमच्या मुलीला परत कधी त्रास देणार नाही. तिच्या चेहऱ्यावरचं स्माइल कधी हरवणार नाही. अंकल, मला तुम्ही आम्हाला वाटेल ती शिक्षा द्या. तुम्ही जे म्हणाल ते आम्हाला मान्य आहे. फक्त तुमच्यापासून लांब नका करू प्लीज. इट्स माय रिक्वेस्ट. प्लीज. अंकल, प्लीज रडू नका ना. मला पण रडायला. Thanks, Dad. I'm sorry. Thanks, Uncle. डॅड म्हणालास तरी काही हरकत नाही. फक्त एकच सांगतो तुला, शमिका इतकीच ही माझी मुलगी खूप लाडकी आहे माझी. तिची नीट काळजी घेशील ना? Of course, Dad. Dad, I promise you. मी आशूला इतका सुद्धा त्रास होऊ देणार नाही. I promise you.
डॅड, जय त्याची फॅमिली, त्याचं घर, सगळं काही सॅक्रिफाईस करून माझ्यासोबत राहायला तयार आहे. मी आता तुम्हाला सोडून नाही जाणार डॅड. आशू, चल आपल्याला जायला हवं. आपल्याला परत सगळं सामान आणायचं इकडे. आता हेच आपलं घर आहे. डॅड, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, आमच्यामुळे तुम्हाला कधीही मान खाली घालावी लागणार नाही. आय प्रॉमिस आहे. अनिरुद्ध, हा काय बोलतोय? म्हणजे हेच आपलं घर वगैरे म्हणजे काय चाललंय? येस, तो जे बोलला ते अगदी करेक्ट बोललाय. आपल्या बापाची काळजी वाटते म्हणून माझ्या मुलीने निवडलेला हा मार्ग आहे. आजपासून हे दोघे जण याच घरात राहतील. कारण शमिका आणि आशू या घरातून निघून गेल्याच्या नंतर आपल्या बापाची काळजी करण्यासाठी या घरात दुसरी कुठलीच माणसं नाही आहेत. हे त्या दोघींना चांगलं ठाऊक आहे. एनिवे, सामान आणण्यासाठी तू जाण्याची काय गरज नाही. आपला हरिकाका सामान घेऊन ये. हरिकाका, यांचं सामान घेऊन या तेवढं.